पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अनेक ठिकाणी जे पुराचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्यामुळे लोकांचं झालेलं नुकसान आणि या संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या नदीचं जे पात्र आहे, नदी पात्रामध्ये काही ठिकाणी डेब्रिज आहे, CND वेस्ट आहे, राडारोडा आहे, तो टाकल्यामुळे काही ठिकाणी भराव केल्यामुळे हे नदी पात्र कमी झालं आणि त्यामुळे त्याची कॅपॅसिटी कॅपॅसिटी कमी झाली आणि त्यामुळे देखील पाणी फुगवटा पाण्याचा आला आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं. आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम मी सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, इरिगेशन असतील, कलेक्टर आहेत, महापालिका आहे, PMRD आहे, या सर्व अधिकाऱ्यांना एक टीम बनवून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की हे जे आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं, खोली वाढवणं, रुंदी वाढवणं, जेणेकरून पाण्याची वहन क्षमता जी आहे वाढेल. आणि त्याचबरोबर ज्या इमारती, मला वाटतं एकता नगरमध्ये ज्या इमारती झाल्या, PMC कॉलनीमध्ये इमारती झाल्या, आता एकता नगरमधल्या इमारती ह्या ग्रामपंचायतीच्या परवानगीच्या आहेत. त्याच्यानंतर ही ब्ल्यू लाईन आली आणि त्यासाठी देखील त्यांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे. ज्या इतर ठिकाणी देखील अनेक वसाहती आहेत, जे स्लम्स आहेत, ज्या झोपडपट्ट्या आहेत, यामध्ये देखील पाणी शिरून लोकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये एक विशेष असं एक DCR तयार करावा लागेल आणि त्या DCRच्या माध्यमातून एक या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत, मग ते इमारतीमध्ये राहत आहेत का झोपडपट्टीत राहत आहेत, चाळीमध्ये राहत आहेत, यांना एक स्पेशल असं स्टेटस देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी योग्य त्यांचं पुनर्वसन होईल, त्यांचा पुनर्विकास होईल आणि त्यामध्ये युनिफाईड DCPRमध्ये काही रूल्समध्ये काही बदल देखील करावे लागतील. परंतु शेवटी हे सरकार सर्वसामान्य लोकांचा, यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमस्वरूपी हटवण्यासाठी सरकार निर्णय घेईल आणि त्या बाबतीमध्ये आता बैठकही झाली. मी अर्बन डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांची देखील, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली. यामध्ये या सर्व लोकांचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढण्यासाठी या सर्व योजना कराव्या लागतील. त्याचबरोबर इरिगेशन आणि महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एक ब्ल्यू लाईन, रेड लाईनचा एक फेअर सर्वे देखील करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. एकदा लाईन फिक्स झाली की त्यानंतर मग काही प्रकल्प जे SRAमध्ये जातील, काही प्रकल्प जे आहे त्याला विशेष दर्जा देऊन क्लस्टरमध्ये घेतल्या जातील आणि त्याचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून, SRAच्या माध्यमातून केला जाईल. अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे सर्व लोक या नदीपात्राच्या आजूबाजूला जे गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत, हे नदीपात्र रुंद करणे आणि ते सुरक्षित करणे, जेणेकरून या ठिकाणी लोकांचं दरवर्षी होणारं नुकसान होणार नाही आणि मग त्याला त्या इमारतींना खाली स्टील देणं आणि या सर्व डिटेलमध्ये मी आता सर्व गोष्टी सांगू इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगतो की याचं फेअर सर्वेक्षण करणे आणि याला एक नवीन DCR तयार करणं, त्याला एक स्पेशल स्टेटस देणं, या बाबतीमध्ये सरकार धोरणात्मक निर्णय घेईल आणि पूर्णपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील पूर परिस्थितीमध्ये होणारं जे लोकांचं नुकसान आहे ते नुकसान बिलकुल थांबेल. कायमस्वरूपी त्यांचा एक पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेल. नाही, यामध्ये मी मुद्दाम खडकवासला या डॅमवर देखील गेलो. आता खडकवासला या डॅममध्ये देखील आणखी 3 धरणांचं पाणी आहे आणि जेव्हा पाणी आल्यानंतर याची क्षमता जी खडकवासलाची आहे 2 TMCची, ती 2 TMCची क्षमता लक्षात घेता आणि पाण्याचा जो विसर्ग आहे